माध्यमातून आई गावदेवी चषक 2025 हा देखना आणि अप्रतिम उच्च कोटीचे आयोजन पाहतोय आपण. नो डाऊट प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य या टीमच्या माध्यमातून. चांगला चेंडू मयुरेशांचा पाहतोय आपण. जागा बनवून ऑन द रेसचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडून बॅटचा संपर्क होत नाहीये आणि चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अधेमी आणि संत सुरात म्हणता येईल सावराई स्पोर्ट एलकुंदे या टीमच्या माध्यमातून. नाणेफेक गमावली. समोर एवन जोडी आमनेपडा संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. मयुरेशचा पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. पाहतोय आपण गिल चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेग बाईकच्या स्वरूपात बॅटला हा चेंडू स्पर्श झाला होता. त्या दरम्यान एक सिंगल मिळते. अक्षय मात्र 2 चेंडूवर 2 सिंगल घेतोय आणि आतापर्यंत विचार केला आपण धावसंख्या पाहतोय बिनबाद 5. आक्रमण करणं गरजेचं आहे. सर पाहिलं की आपण या खेळपट्टीवर बॅटिंग स्विच वाटते. कमी धावसंख्या सहज पार केल्या जातात. याच्यासाठी तुम्हाला 4 मध्ये किमान 50चा आकडा पार करणं गरजेचं राहील. राईटमध्ये विकेट मयुरेशचा हा पुढचा चेंडू. ओहो क्लास फटका आहे. कॉपी बुक स्टाईल ऑन द रेचा फटका. स्वीपर कॉर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा चौकार. असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि भिवंडीमध्ये किती असोसिएशन आहेत हे मोजणं कठीण झालंय. आता अजून एक नवीन 40+ संघटना निर्माण झाली. चांगला चेंडू आहे की नाही, पायाचे लाईन कुठे हे पंच चेक करतील. निश्चित धाव घेण्याचा प्रयत्न होता पण नकारतोय आणि याचबरोबर पाहतोय की हा चेंडू मात्र विचार विनिमय करतील त्यानंतर मात्र डिसिजन देतील. डिसिजन सध्या पेंडिंग मध्ये पाहतोय आपण. आणि टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये जर विचार केला आपण नो डाऊट टेनिस क्रिकेटचा सर्वात भिवंडीतला फिनिशर कोणी असेल तर महेंद्र मागे. पण क्वचित भिवंडी पुरताच मर्यादित क्रिकेट खेळतो तो. निश्चित तो जर सातत्याने बाहेर गेला एवढा मोठा फिनिशर असून सुद्धा घमंड नाहीये. फक्त गावासाठी. यस पंच अजीम अमदुले सर सांगतायत की वाईट आणि बॅटर हिट विकेट रनआउट. यस यस अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल पण एक विजय च्या स्वरूपात किमती विकेट धावचीच्या स्वरूपात पाहतोय आपण. चला आपण वेळेचं भान ठेवायचंय कारण की तब्बल 10 संघ आहे आणि आज उद्घाटन सोहळा म्हणजे 20 ते 25 मिनिटं आपण लेट आहोत अजून पण या टुर्नामेंटसाठी आजच्या दिवसामध्ये. आणि ते आपल्याला अर्धा घंटा कसा कव्हरेज करायचे हे आपल्या हातात आहे. व्यासपीठावर काही आमचे खेळाडू पाहतोय. आयोजक कमिटीचे मेंबर खूप छान हा देखना असं आयोजन पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबगावच्या या मैदानावरून आपण ही स्पर्धा पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण क्रिकेट ग्रामीण क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट तेजस अँड कंपनीच्या माध्यमातून. वळूया मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 वर नवीन बॅटर खेळपट्टीवर प्रशांत येतोय. गोलंदाज सज्ज होताना मयुरेश. अजून वेगवान चेंडू पण खूप चुकीची लाईन. पंच वळतील दोन्ही समांतर शेत करतील. स्कोररला सांगतात की हा चेंडू अतिरिक्त आहे. 1 धाव मिळते ती टीम एलकुंदे टीमला. धावसंख्या दुहेरी प्रवेश करते ती 1 बाद 10 11. यस 11 धावा धाव फलकावर पाहतोय आपण. सज्ज होते गोलंदाज मयुरेश. राईट आर्म ऑफ द विकेट.
परत एकदा लागोपाठ तिसरा चेंडू अतिरिक्त म्हणजे 3 अतिरिक्त चेंडू आले या षटकामध्ये. महागडे षटक लांबलचे षटक हाताळताना पाहतोय. पहिले 3 चेंडू अतिशय चांगले हाताळले होते, त्यानंतर मात्र लाईन दिशेला वरकडतोय बॉलर मयुरेश. यानंतर चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉससाठी सज्ज राहायचे. गोलंदाज सज्ज होतोय. राईट आमोर द विकेट. समोर बॅटर प्रशांत. चांगला चेंडू यावेळेस पात्र अचूक टप्प्यावरचा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलंय. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण एक बाद फक्त आणि फक्त पाहतोय आपण 12. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी यश येतोय. एक युवा गोलंदाज एवन जोडी आमनेपाडा. आणि आमनेपाडा जर म्हटलं तर विकी केने, आमणे गावाचा विकी. आणि क्रिकेट पासून दूर आहे, पण क्रिकेटच्या प्रेमात खूप मोठं प्रेम त्याच्या जवळ आहे. एक चांगला आयोजक. नुकतीच मागच्याच हप्त्यात त्यांची स्पर्धा पार पडली आणि त्यानंतर मात्र आमने प्रीमियर लीग घेऊन येणार आहे. त्यानंतर डे नाईट. विकी केने ग्रेट मॅन. यश येतोय. चला आपण वेळ कमी घ्यायचा आहे. सातत्याने आम्ही हे तुम्हाला सूचना करतोय की लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या जर पाहिली आपण 12. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज यश मारा करतोय. एवन जोडी आमनेपाडा या टीमच्या माध्यमातून हा दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू चांगल्या लेंथवरचा होता. सफल क्रॉसहून ऑनसाईडकडे धमाका करण्याचा प्रयत्न, पण चेंडूवर नजर नाहीये. असं वाटतं की डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनी आणि त्याचाच परिणाम की बीट झालाय. चांगला मारा यशच्या माध्यमातून पाहतोय आपण. डेथ बॉलचा इशारा येताना. शांत क्रिकेट. 4 षटकामध्ये शांत राहणं योग्य नाही आहे, कारण की तुम्हाला 50 आकडा जर पार करायचं असेल तर 80 बॅटिंग करून जमणार नाही. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे, पण खाली क्षेत्र निवडलंय. कव्हरच्या वर तोंड चेंडू जाईल. सीमा पार आलाय हा चौकार. कॅप्टनला आणि बॅटरला सूचना आहे, जर आपण ऑफ साईड कडे जर पाहतोय, कव्हर स्वीपर कव्हर कडे चेंडू जर तिकडे गेला, तिकडे पाणी साचलेलं आहे, पाण्यात जर चेंडू जाऊन पडला तर नवीन चेंडू देण्यात येईल. प्रत्येक टीमला हा नियम लागू होईल. मग तो शेवटचा बॉल असो की पहिला बॉल असो की 5वा बॉल असो. सर एक 2012-13-14 ची घटनाचा क्रम सांगतो. प्रथम या गावामध्ये जेव्हा आलो मी, मैदान चांगलं होतं आणि हे जे बिल्डिंग पाहतोय हे काहीच नव्हतं. थेट देवरुंगच्या इथून जे पायी पायी चालत यायचं होतं, सगळं खाली होतं. आता पाहतो की आपण बदल किती घडलाय. अजून येणाऱ्या 50 वर्षानंतर आपण राहू की नाही राहू, पण बदल कितपत होईल हे सांगणं कठीण आहे. याच्यासाठी मित्रांनो माझा एकच संदेश असतोय, सर्वांसोबत चांगला वागा, माणुसकी जपा. माणुसकी एवढा धर्म कुठला नाही आहे. सातत्याने म्हणतात ना आयुष्यामध्ये
तुम्हाला दुसरी जाळत नाहीये, तुमच्या जवळची तुम्हाला जाळतात, तेव्हा चटका लागत नाहीये. म्हणून आयुष्य एवढा असा जगा, की कुणाचं मन दुखवू नका, कुणासोबत गैर वागू नका. आज आहे तर उद्या नाहीये, काहीच भरोसा नाहीये माणसाचा. चर्चेनंतर आपण परत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली आपण या चौकारने आता मात्र एक सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. धावसंख्या 16. एक क्लास फटका पाहिला आपण अक्षयच्या बॅटमधून. जागा बनवली, रूम बनवलं आणि अप्रतिम फटका. अजून एक हा फटका डाऊन द ग्राउंड पाहतोय आपण. झेल टिपल्या गेलं अप्रतिम. परतीचा प्रवास करावा लागेल अक्षय या बॅटरला. लागेल कॉमेंटरला काय हवंय तो आवाज पोहोचण्याचं काम करताना सातत्याने मी बरेच काही टुर्नामेंट कव्हरेज केला. मुरबाडचे एक काल 2 दिवसापूर्वी गेलो होतो. सर्व काही टुर्नामेंट ग्रेट होती, पण थोडंसं डीजेवाला तो जो होता, कारण की कॉमेंटरला फक्त त्याचे शब्द बाहेर निघाला, आवाज सुटला पाहिजेत. आणि हेच खास आकर्षण ठरलं आहे आमचे डीजे ऑपरेटिंग रोहित मांजरे, आर पी साऊंड. यस, जर कोणाला हवा आहे तर आपण बिंदास ऑपरेटरकडे संपर्क करू शकता, कारण की आता लग्न सराईची गडबड आहे, साखरपुडा आहे आणि कुठलाही कार्यक्रम असला तर डीजे बापगावचा बेताज बादशाह निंबोली मौज. क्या बात आहे. मी पहिले जो उल्लेख केला होता आल्यापूर्वी की निंबोली पुरातला दबदबा या टुर्नामेंटवर आहे. कॉमेंटेटर, अंपायर, डीजे मॅन. क्या बात आहे. उमेश किनेसरला बघितलं तेव्हाच मला आठवण झाली की आज निंबोली गावाचं या ट्रॉफीमध्ये बोलबाला आहे. या पात्रात चॉप करण्याचा प्रयत्न होता आणि छोट्या बॅकलिपचा वापर एक्स्ट्रा कव्हरकडे एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. खूप छान स्कोरिंग करताना आमचे स्कोरर भूमेश पाटील. नयन व्यक्तिगत कामासाठी कुठेतरी बाहेर गेला आणि त्याची जागा भरून काढताना भूमेश पाटील. बापगाववाल्याचं खूप मोठं प्रेम दिलं मला. सातत्याने 7 ते 8 टुर्नामेंट मी दरवर्षी कव्हरेज करायचो याच मैदानावर. गोलंदाज सज्ज होतो यश. ओहो, हा फटका परत त्याच फटक्याची पुनरावृत्ती. तो क्षेत्ररक्षक काय ग्रेट झेल. अजून एकदा कमालीचा क्षेत्ररक्षक. तेव्हा जेव्हा मग सर एक अशा प्रसंगी असा रेकॉर्ड उल्लेख करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की कुठलेही क्रिकेट असतो, एकमेव असा क्षेत्ररक्षक होऊन गेला त्याच्या बळावर त्याने मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार पटकावलाय. 1992चा वर्ल्ड कप तो विसरू शकत नाही. तो एक जागतिक स्तराचा दर्जेदार A1 कोडीचा क्षेत्ररक्षक जॉन टी रोड्स. वा भाई वा. त्यानंतर मात्र काल एक परवादेच्या दिवशी 40+ मध्ये एका क्षेत्ररक्षकाला स्वतः मिनी मॅन ऑफ मॅच दिली. टर्निंग पॉईंटचा चौका अडवलाय आणि अप्रतिम चौका. तोच म्हणजे बालाजी स्पोर्ट्स सर्वीपाटा टीमचा सचिन चोरगे. सचिन चोरगे, दिनेश चोरगे सचिनचा मोठा फॅन आहे. सज्ज होताना गोलंदाज यश आता मात्र आक्रमण चांगलं करतोय. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी प्राप्त केले आहेत. यस भूपेश आम्हाला माहिती देताना. नवीन बॅटर रोहित. चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चांगला प्रयत्न केला होता फॉलो तुम्ही अडवण्याचा, पण तसं होऊ शकला नाहीये आणि थ्रो केला होता. अतिरिक्त धावा अजून इथं मात्र खर्च करावा लागेल. प्रश्न विचारलं गेलं पण स्क्वेअरलेग पंचांनी सांगितलं की हा निर्णय मी वरती देणार. हायकोर्टात टाकला हा अपील. सॉफ्ट सिग्नल काय सांगायचे. यस, आउट आहे. यस, अजून एक निंबोली गावाचे आमचे खास आकर्षक क्रिकेटपटू होऊन गेले आणि आता मात्र पंचाची भूमिकेमध्ये ठामपणे प्रत्येक मैदानी गाजवताना. आणि जो मैदानी पंचाचा निर्णय आहे तोच कायम राहील. OUT आउट. यस, डीजे.
सेकंड सर. नेक्स्ट मॅचसाठी कॅप्टन या रोशन स्पोर्ट मुठवळ आणि धनेश इलन कोकसे. दोन्ही कॅप्टन येऊन थांबा, आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. रोशन स्पोर्ट मुठवळचा कॅप्टन आणि धनेश इलन कोकसे. यानंतर धनेश 11 कोक्षे म्हणजे सर्वांचे लाडके भिवंडेकरांचे पांडुरंग धर्मा पाटील साहेब नेहमी सातत्याने खूप चांगलं आणि अधूनमधून विचारतात पवार कुठे आहेत, कसे आहेत, आणि एवढ्या मोठ्या माणसांनी असं विचारलं वाटते, अभिमानाची गोष्ट आहे सर. यस, बिग शो कमिंग सून. धनेश चषक. यॉस पात्रा फटका परफेक्ट मिडल करता आला नाहीये, पण धावा मिळतील किती. एक दुसरी धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय. एका ट्रॅकवर 2 गाड्या म्हणजे येथून ॲक्सिडेंट होणार आणि एका बॅटरला परतीचा प्रवास करावा लागेल. अतिघाई संकटात नाही. मारा करते पंकज, राऊंड द विकेट मारा करते. A1 जोडी अमनेपाडा पक्ष सावराई स्पोर्ट एलकुंदे अशी फाईट पाहतोय. त्यानंतर रोशन 11 मुठवल विपक्ष धनेश 11 कोक्षे. परत एकदा हा फिरून मारण्याचा प्रयत्न. काय घडले, काय पाहतोय आपण, पंच काय इशारा करतील इथे मात्र निश्चित पाहतोय. बाईच्या स्वरूपात आलाय हा, बोनसच्या स्वरूपात चौकार. धावा येणं गरजेचं आहे एलकुंदे टीमसाठी.
तारण खेळाडू राहुल येतोय मारा करण्यासाठी. चला आपण जास्त वेळ घेत आहेत. एवन जोडी आमने पाडा, कारण की पंच सुद्धा मला वॉर्न करतायत. पहिली सूचना तुम्हाला दिलेली आहे. यस, आमच्या आयोजक कमिटीचे मेंबर सांगतायत की जास्त वेळ कुठल्याही टीमने घेतला त्या टीमला पॅनलाइज केले जाईल. यास पात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कम. यस, हा चांगला झेल कंप्लीट. ओहो, चांगला चेंडू होता. सुरुवात अतिशय अप्रतिम. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर मात्र निर्धाव कमालीचा षटक हाताळताना ते मात्र गोलंदाज राहुल याला पाहतोय आपण. 40 पर्यंत मजल मारेल की अजून एक आज लो स्कोरिंगचे सामने पाहतोय आपण जास्तीत जास्त. राहुल अतिशय अप्रतिम षटक हाताळतोय. डावातला हा शेवटचा ओव्हर्स. यावेळेस पात्रा खेचून मारलाय चेंडूला बॅकवर्ड कोलेच्या वरतून. वा भाई वा, आला यात षटकार. संगणक आतिश मागे आहे पण तो पुढे येतोय. या दादा या, स्वागत आहे आपलं. संगणक आतिश मागे, दोन पावलं पुढे पुढे टाकताना पाहतोय आपण टॉस साठी येताना. स्वागत आहे आपलं. लाईन कुठे पण तर चेक करतील पाहतोय आपण. लाईन चुकीची होती. दोन्ही समांतरशीत धावा मिळेल ते अवांतर. आता मात्र एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. धावसंख्या पुढे सरकते ती 40 येणारे. अजून या डावातले मला वाटते की 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि सावराई स्पोर्ट एलकुंदीस संघ असं वाटलं होतं की 35 आकडा पार करते की नाही, पण का होईना या जोडीने चांगली बॅटिंगचं प्रदर्शन इथे मात्र तरी पाहतोय. एक क्लास हुकचा फटका होता आणि त्यावर मात्र षटकार मिळाला. त्यानंतर मात्र यास पाताडे भेटण्या फटका, फोर्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग परफेक्ट नव्हती. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहतोय आपण आणि एकच ट्रॅकवर 2 गाड्या. तर पाहतोय की आपण तिसऱ्या पंचाकडे जात आहेत रिप्ले पाहण्यासाठी की कुठला बॅटर पोहोचलेला आहे स्ट्राईक एंडला. यस, पंच अजिम अमदुल्ले सर पाहतोय आपण. एक नामवंत पंच म्हणून जेपी पॅनलमध्ये जेव्हापासून वर्णी लागली तेव्हापासून मात्र अजिम अमदुल्ले सरांचं खूप चांगलं पंचीची भूमिका आपण पाहतोय. जेपी पॅनल, शहापूर किशन मुन्ना आणि जे पवार. आज मला वाटते की अखंड महाराष्ट्रामध्ये जर विचार केला आपण तर 30 ते 40 ऑर्डरी तो स्वीकारतोय. आणि जेपी सराचं एकच गुणगान का गावं लागेल, स्वतः तो कामं देतो आणि हा एकच चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. या स्वतः पण उभा राहतोय मैदानावर. यस, आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जेपी पॅनलला टेनिस बॉलमध्ये खूप मोठी मागणी आहे.
देवानंद हा बाद होतोय. यस, तिसऱ्या पंचाने सांगितलं. आणि जेव्हापासून लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे प्रगती होत चालली ना कारवे सर, तर तेव्हापासून पंचाचं काम थोडंसं सोपं झालं आहे. मग GTC लाईव्ह असो, प्रिन्स म्यूज लाईव्ह असो, ग्रॅमीन टेनिस क्रिकेट लाईव्ह असो, संतोष दादा यांचा टेनिस.com असो, आणि खऱ्या अर्थानं संतोष दादांचा काल वाढदिवस होता. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला उज्ज्वला देण्याचं काम संतोष नाणेकर दादांनी केलेलं आहे, हे विसरून चालता येणार नाही. सुरुवात त्यांनी केली होती लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्याची, आणि आज डिमांड मागणी खूप मोठी आहे. करण वाकडे आले यावेळेस. पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न. परत एकदा गिल चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. निश्चित पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपात एक मिळते सिंगल. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 43-42. शेवटचा हा मला वाटते की या इनिंगचा शेवटचा बॉल असेल, आणि एक मोठा फटका म्हणजे 50चा आकडा तुम्हाला टार्गेट ठेवता येईल. चांगली बॅटिंग का होईना अंतिम 2 षटकामध्ये. रेटामोर द विकेट. गोलंदाज चांगला चेंडू होता, फुल शक्ती फटक्यामध्ये वापरली होती, पण चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि बाकीचं काम पूर्ण केलंय. विकेट किपरनी शेवटचा चेंडू आलाय तो निर्धाव. तर अशा तऱ्हेने धावफलकावर धावा पाहतोय आपण. 42 आणि 43 धावाचं आव्हान उभं केले. तर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. दोन्ही टीमचे संगणक माझ्यासोबत जॉईन होतील, आणि आमचे प्रमुख लाडके मान्यवर जे नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे, आदरणीय भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. दादा, आपल्याला विनंती असेल की आपण सूरज भोईर यांनी पुरस्कृत केलेलं हा टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. हा कॉइन, टेल आणि हेड कोण मागणार? टेल आलंय. टेल. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. धनेश 11 कोकशे टीमच्या बाजूने गेलेलं आहे. निश्चित धनेश नामी कापी आहे, पण सध्या कुठंतरी पाहतोय की ग्रामीण क्रिकेटमध्ये थोडंसं बॅकफुटला संघ वाढतोय, पण या असोसिएशनमध्ये मी जास्त असत नाही आहे. कशा प्रकारे यावर्षीचं हंगामाचं प्रदर्शन तुमचं झालेलं आहे? या असोसिएशनमध्येच आमचं खराब प्रदर्शन चालू आहे, कारण खूप बॅकपॅच चालू आहे प्लेयरांचा, आणि बाहेर म्हणजे असोसिएशनच्या बाहेर बोललं ना तर चांगला क्रिकेट होतोय. यस, मी हे जो उल्लेख करणार होतो की जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर येतात भिवंडी एक गाव एक गटमध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन पाहते, पण असोसिएशनच्या माध्यमातून कुठंतरी डावपेच तुमचे कमी पडले किंवा सराव नसेल, काय कारण आहे याचं? सर, सराव खूप आहे, रोजची प्रॅक्टिस आहे, सगळी जण प्रॅक्टिस करतात, पण असोसिएशनमध्ये क्रिकेट चांगलं का नाही होत तेच समजत नाही. यस, आता तो प्रॉब्लेम तुमचा आहे दादा, कारण की खूप छान माहिती दिली. पण हे आयोजन कसं वाटलं? मेहर 11 बापगाव संघाचं आयोजन बोलला तर पहिलेपासून गावदेवी बापगाव संघाचं आयोजन बोलला तर चांगलंच असतं, आणि या ग्राउंडवर खेळायला मजाच वेगळी असते पहिलेपासून. अनिचित, काय अपेक्षा आहे मुलात? जो खराब प्रदर्शन आहे पण या स्पर्धेच्या माध्यमातून झकास कामगिरी करणार? प्रयत्न तर चालूच आहे. कॉन्फिडन्स थोडासा हाय आहे, कारण की आताच पोरं खेळून आलेत, तिथे पण चांगली खेळली पडग्याला. आता बघू इथं काय होतंय. नाणेफेक जिंकलेले प्रथम काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत पाहतोय की आपण मुठोल टीमचे संगणक. निश्चित ज्या प्रकारे मी प्रश्न त्यांना केला की हंगामाची सुरुवात झालेली आहे, खूप काही टुर्नामेंट खेळल्या, तुमचं प्रदर्शन कशा प्रकारे आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये तुम्ही समाधानी आहात का? नाही, कारण की आमचा हा हंगाम खूप लेझी चालू आहे आणि प्लेयर खेळत नाहीत नीट. यस, म्हणजे दोन्ही संघाची परिस्थिती तीच आहे, पाहतोय आपण. खूप खूप शुभेच्छा. तर आपण एनर्जी ड्रिंक देऊया विनिंग कॅप्टनला, आतिश मागे याला. हे पाहू शकता आपण, मागे आडनाव आहे पण नेहमीच पुढे असतोय असा हा आतिश. खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. धनेश 11 टीमच्या बाजूने गेले आणि प्रथम त्यांनी सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. जाऊ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आमचे खास निकटवर्तीय मित्र
व्हॉइस ऑफ कल्याणचा एक बुलंद आवाज, कल्याण नाही मुरबाड पर्यंत माझ्या सातत्याने सोबत समालोचन करणारे माझे मित्र कारवे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. आमचे रिस्पेक्टेड कॉमेंटेटर, पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. प्रेक्षका, मगाशी सुनील पवार सरांनी आपल्या अगदी त्यांच्या भावनासुद्धा व्यक्त केल्या की हा परिसर मागच्या 15-20 वर्षांच्या आधी पाहिलं तर जंगल होता, जंगलमय आता मंगल झालं आहे आणि मंगलमय विकास झालाच पाहिजे सुनील सर. आणि त्यांनी उल्लेख केला की म्हणून प्रत्येकाशी चांगले राहा, एकमेकाशी चांगलं वागा, कोणाशी वैर करू नका. ही त्यांची चांगली आपण गोष्टी आपण ऐकल्या. आणि म्हणून मी पण तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतःसाठी जसे आहेत तसंच राहा, कोणासाठी चांगलं किंवा वाईट बनू नका. कारण मित्रांनो, तुम्ही ज्याला आवडता ना तो तुम्हाला आयुष्यात कधी सोडणार नाही आणि तुम्ही ज्याला अजिबात पटतच नाहीत त्याच्यासमोर तुम्ही तुमचा जीव जरी ओवाळून टाकला तरीसुद्धा तो तुमच्या आयुष्यामध्ये होणार नाही. म्हणून हे जीवनाचं कटू सत्य आहे जे पवार सरांनी सुद्धा तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत. मी घेऊन चलते तुम्हाला मैदानामध्ये. धावांचा पाठलाग इथे सुरू होणार आहे. धावा करायच्या 43, त्यासाठी सलामीची जोडी ऋतिक सोबतीला आहे, ऋतिकच्या धनंजय. आणि बॉलिंग मार्कवरती मिस्टर अक्षय सज्ज झालाय. दोन्ही संघांना आई गावदेवी ग्रामस्थांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. चांगला खेळ दाखवा. शो द गुड गेम. पहिलाच राऊंड द विकेट, त्याला स्वीप केलं, छान पद्धतीने गॅप शोधलाय आणि चेंडू बाप गावाकडे जात असताना इथे पाहतो आपण अगदी दन करत सुंदर चौकार येतोय पहिल्याच चेंडूमध्ये ऋतिकच्या बॅटमधून. आयटी बॅट्समन असताना पहिला चेंडू त्यांनी अगदी उलटा फटका मारला, रिव्हर्स फटका मारला आणि तो सक्सेसफुली स्वीप झाला होता. ऋतिकने रोशनाई भरा चौकार प्राप्त केला आणि आपल्या संघाला एक वेगळी आशा निर्माण करून दिली. आपल्या पाठीराख्यांना सुद्धा अगदी लक्ष वेधण्यास भाग पाडलं. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय सामना करण्यासाठी. अक्षयचा राऊंड द विकेट. यावेळेला अगदी ऑन साईड टर्न करत होता आणि पंच हमदुली सर सांगतात चेंडू डावीसी सोडून जाणार आहे. तिथे फेकी झाली आहे. तिथे लाऊड अपील केली जात असताना इथे तिसऱ्या पंचाची मागणी करतायत भवर सर. व्हॉट हॅपन्ड देअर? चेकआउट करतील आमचे उमेश केणे सर. अगदी होशमध्ये जोश तिथे हरवल्यासारखं वाटेल असं वाटतंय. डायरेक्ट हिट झाले तिथे असं तिथे पाहायला मिळतंय आणि बॅट ग्राउंडेड आहे की नाही पाहिलं जाईल. अगदी क्लोज आहे. लगेचच इथे घाई केली असं वाटतं बॅटरने. नेम तर झाला आहे, परंतु आता सर चेक करतील की खेळाडू पोचलाय की नाही. चौकाराने सुरुवात केली आहे. फलंदाज बाद ओयुटी. धन्यवाद. प्रशांत वाकडेने तिथे सरळ थ्रो केला आणि आडनावमध्ये वाकडा आहे परंतु इथे सरळ फेकी करण्यामध्ये माहीर आहे. प्रशांतने दाखवून दिलं की लहानपणी मी पप्पांना सांगितलं होतं की मी अभ्यास करेन, पुस्तकं वाचेन, सोबतीला गोट्या पण खेळेन आणि त्याचं त्याने अगदी प्रात्यक्षिक दाखवलंय. अचूक नेम तिथे धरला आणि तो नेम अगदी हुकला नाहीये. पहिला धक्का लागलाय. क्रिकेटची आत्महत्याच्या रूपाने रनआउटच्या रूपामध्ये पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 4 असताना ही हराकिरी टाळावी लागेल. सुरुवात लाजबाब केली ती ऋतिकने. रोशनाई भरा चौकार मारला, त्यानंतर अगदी चिक्की सिंगल घेण्याच्या नादामध्ये तिथे बॅट्समन धनंजय बाद झाला. अगदी एकही चेंडूला सामोरं जाता अगदी त्याचं दुर्दैव म्हणू शकतो आपण की धनंजय रनआउटच्या रूपामध्ये बाद झाला आणि एक ब्रेक थ्रू प्राप्त करून दिलं. सांघिक यश प्राप्त झालं या फेकीने. ज्याचं यश जातं ते प्रशांत वाकडेला. चांगली फायटिंग मॅच आहे. अगदी फायटिंग स्कोर आहे. 42 धावा उभ्या केल्या. 43चं लक्ष समोर आहे जिंकण्यासाठी. A1 जोडी आमनेपाडा संघापुढे. गोलंदाज अक्षय राऊंड द विकेट पुन्हा एकदा.
यावेळेला खोदून काढलाय ओव्हर पिच चेंडू होता त्याला अगदी डिग आउट केले. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर तिथे लॉंग ऑफचा होता तो वेगाने पोहोचेपर्यंत तितक्याच वेगाने अगदी तेज चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही बॅटरचं चांगलं तालमेल, चांगला समन्वय पाहायला मिळाला आपल्याला. हेच तुमचं कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं असतं. एकमेकाला सोबतीला घेऊन चालणं, धावणं, पळणं, पुढे जाणं. त्यासाठी म्हणतात की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जसं आमचं ग्रामस्थ मंडळ बाबगाव आणि सोबतीला आई गावदेवी स्पोर्टच्या वतीने एकमेकांच्या सहकार्याने स्पर्धा आणि आम्हाला अनेकांचं मुलाचं सहकार्य सुद्धा लाभलं म्हणून आपण स्पर्धा ही आपल्या या मोठ्या क्रीडांगणावरती पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी आई गावदेवी चषक 20-25. धावसंख्या झाली ती 6 पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर. वाईड यॉर्करचा प्रयत्न, लाऊड अपील केली कॉट बिहाइंडसाठी. पंचांवरती दबाव टाकण्यामध्ये इथे अगदी माहीर दिसतो एलकुंदे संघ. सावराई स्पोर्ट्स एलकुंदे विरुद्ध A1 जोडी आमनेपाडा. हा सुरू असलेला सामना क्रमांक 3-4 सामना असेल. बिग फाईट क्लॅश ऑफ टायटन बिटवीन धनेश इरन कोकसे आणि त्यांच्या विरुद्ध संघ रोशन स्पोर्ट मुठवळ. इथे एकही धाव नाही. डॉट चेंडू काढला. अक्षय पुन्हा एकदा परततोय. रनवेमध्ये बिघाड. पंच सांगतात डेड बॉलचा इशारा. प्रत्येकाची ॲक्शन असते. प्रत्येक चेंडूची ॲक्शन अगदी प्रोफेशनल पंच दाखवत असताना लेग बाईज कशी दाखवायची, बाईज कशी दाखवायची, डेड बॉल कसं घोषित करायचा, ओव्हर षटक संपल्याचा इशारा कसा करायचा, तिसऱ्या पंचाची मागणी, कोणी रिफर केलंय, कोणाचा कॉल आहे, हे सगळं अगदी व्यवस्थित दाखवते आमचं JP पॅनल, जय पवार अँड पॅनल. यावेळेला अगदी सुंदर चेंडू होता. गुडल्याचा टप्पा पडला. चेंडू खाली राहिला होता. बॅटची आतली कड लागली होती आणि चेंडू अगदी कडेला जातो. डाव्या इष्टीच्या बाजूला तिथे अगदी गेला होता चेंडू लेग स्टीपच्या दिशेने. वेलकम धनेश कुकसे. पांडुसेठ धर्मा पाटील साहेबांचं आगमन या ब्लॅक आणि रेड. परंतु अनेक स्पर्धांमध्ये तुम्हाला लाल सिग्नल जास्त मिळतो बरं का. ग्रीन सिग्नल तयार करा. आमचे लाडका संघ आहे. मित्रांनो सर्वात जास्त कॉमेंट्री केल्या असतील माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त कुकसे या ठिकाणीच दरवर्षीप्रमाणेच आणि सर्वांचं प्रेम मिळत असतं. आमच्या कॉमेंट्रीचं माहेरघर म्हणून आम्ही कुकसे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेहमीच समजतो आणि या ठिकाणी सुद्धा अनेक कॉमेंट्री इथे मिळत असतात. इथे धावसंख्या मिळाली आहे आणि झाली ती 7. यावेळेला दांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. धक्का क्रमांक 2 लागतोय आमनेपाडा A1 जोडीला. चेंडू आणि सुंदर विकेटचं पतन तितकंच अति सुंदर इथे गाणी वाजवतात आमचे DJ RP साऊंड अँड सर्व्हिस फ्रॉम मोस्ट निंबवली रोहितजी मांजरे. वा अगदी अशी गाणं असली की एक इन्स्पायरेशन मिळतं, प्रेरणा मिळते, एक चॅलेंज मिळतं, एक शक्ती मिळते, एक सामर्थ्य मिळतं, एक बळ तयार होतं, एक उत्तेजना तयार होते, रक्त सळसळतं. असे सळसळणारे गाणे वाजवत आहेत आणि इथे अगदी सळसळणारी विकेट प्राप्त केली. चेंडू सुरेख हाताळला होता. बॅकहँडचा वापर केला होता. तिथे कटर वापरला लेफ्टीसाठी. आपण पाहिलं रिप्लेमध्ये की तो ऑफ कटर होता आणि फुललन चेंडू वापरल्यामुळे स्विंगिंग अगदी ऑफ कटर होता आणि त्या ठिकाणी दांडी गोल केली बॅट्समन ऋतिकचा. इथे खेळ संपुष्टात आला. दुसरा धक्का लागला ऋतिकच्या रूपामध्ये. 2 धक्के दिले पहिल्या षटकामध्ये. सुंदर बॉलिंग केली अक्षयने. अगदी सक्सेसफुल षटक हाताळलं आणि फक्त धावसंख्या झाली ती 7. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल आलाय आणि गोलंदाजी मार्क होती रोहित पाटील. रोहित कल्याण एंडकडून, कॉमेडी बॉक्स एंडकडून आणि समोर सामना करेल मिस्टर स्ट्राईकला मयुरेश असेल. मयुरेश स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला राहुल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे हे फलंदाज. यावेळेला समोर फोर्स केलाय. अगदी चेंडू तिथे हाकूट टप्प्याचा होता. त्याला अगदी आडव्या बॅटनी लॉबचा प्रयत्न केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिड ऑफच्या दिशेने अगदी डीपमध्ये जात असताना त्याच वेगाने तिथे 2 धाव पूर्ण केल्या मयुरेशने. ह्या चेंडूला बॅकफुटला पंच करता आलं असतं, बॅकफुटला कट करता आलं असतं, स्टिअर करता आलं असतं. परंतु बॅटर जे प्रॅक्टिस करतात ना त्यानुसारच अगदी प्रत्यक्षामध्ये आपण पाहतो की
प्रॅक्टिकली सामन्यामध्ये खेळतात. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करताना जसं असं वाटलं की पाहिजे की तुम्ही मॅचच खेळतायत. तुमचे क्लासिकल फटके आले पाहिजेत. या ठिकाणी चेंडू खूप आखूट टप्प्याचा होता, त्याला बॅकपोटे जाऊन अगदी फक्त दिशा जर दिली असते तरी सुद्धा चौकार आला असता. म्हणून तुमचं मेरिटनुसार खेळणं फार महत्त्वाचं असतं चांगलं बॅटर बनण्यासाठी. त्याला म्हणतात अगदी परफेक्ट बॅटर. तुमचं फुटवर्किंग, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचं टायमिंग, तुमची नजर, तुमचा स्टान्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करणं, त्याचा संगम होणं गरजेचं असतं. इथे मात्र चेंडू टर्न केला आणि लेग स्लिपला बीट केला चेंडूने. चेंडू वेगाने जातोय तिथे फाईनच्या दिशेने. चेंडू शोधता सापडे नाही आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. तिथे करण वाकडेला अगदी हुलकावणी चेंडूने दिली. पुन्हा एकदा करण वाकडे चेंडूचा पाठलाग करत असताना तिथे कृष्णाजी वाकडे साहेब, जिल्हा परिषद सदस्य, यांच्या बॅनर जाऊन काहीशी घसरगुंडी झाली, स्किट झाला तिथे करण वाकडे आणि चेंडूने अगदी ध्येय गाठलं चौकाराचं. धावसंख्या 13 पाहतोय आपण. 2 गडी बाद. टीम A1 जोडी आमनेपाडा धावांचा पाठलाग करतोय. या महत्वाच्या सामन्यामध्ये 43चं लक्ष आहे. गोलंदाज रोहित पाटील काहीसे दचकले बिचकले, रनवेमध्ये बिघाड आणि पंच अजिम अमदुले सर सांगतायत हा डेड बॉल. लेग स्लिप तिथे बीट झाली. उजव्या बाजूला गार्ड आहे, शॉर्ट थर्डमॅन. त्यानंतर आपण पाहतोय गल्ली बॅकवर्ड पॉईंट घेतलाय. वाईडीस लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन सज्ज. पावलांचा वापर इथे समोर खेचण्याचा प्रयत्न. बॉलरच्या डोक्यावर चेंडू जाईल का? मिड ऑनचा फील्डर तिथे आलाय एका हाताने. पुढे फक्त हाताच्या कवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न तिथे असफल ठरला आणि पाहता पाहता तिथे मयुरेशने 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 15 वरती 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गड्यांचं नुकसान. सभोवताली पाहू शकता आपण प्रत्येक प्रेक्षक कक्षामध्ये आमचे लाडके मायबाप प्रेक्षक आलेले आहेत. सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, कुठलाही वार असो, या मैदानाची खासियत आहे मित्रांनो. या मैदानामध्ये अनेक प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम दिलेलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा कामगार इथून जातात परती रस्त्याला तेव्हा ते घरी सांगतात की मी लेट येणार कारण मला सामने बघायचे आहेत. तेव्हा तुतुंब गर्दी असते आणि शनिवार रविवार तर इथे पूर्णपणे प्रेक्षक फुल असतात. इथे मात्र चेंडू अगदी लेग स्लिपला गेला होता. झेल कॅरी होऊ शकला नाही, परंतु तिथे एक धाव अगदी चोरून काढली आहे. धावून पळून जोखीम घेऊन इथे प्राप्त केली राहुल आणि मयुरेशने. मयूरच्या खात्यामध्ये 1 धावाने वाढ, संघाच्या खात्यामध्ये वर. धावसंख्या आहे ती 16 वर. 2 गडी बाद. 43चं लक्ष. विकेट टेकिंग बॉलिंग इथे आता अजून करावी लागेल. 2 गडी बाद केले अक्षयने पाहिला पण पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर आता या 4 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा दिल्यात गोलंदाज रोहित पाटीलने. प्रयत्न करतोय तो, चेंडूला उचली सुद्धा देतोय, शॉर्ट ऑफ लेन टाकतोय जेणेकरून झेल टिपला जाईल. परंतु बॅटर सुद्धा तिथे अगदी समजदारीने खेळतायत. जागा बनवता इथे पुन्हा आडवा आला होता. चेंडू अगदी भोवऱ्याप्रमाणे फिरतोय बघा. घरंगळत येत असताना स्वतः गोलंदाज कलेक्ट करतोय. नॉनस्टॅक यांच्या जवळ एक धाव नाहीये. डॉट चेंडू काढला 5वा. अन्यथा आपण पाहिलं 2-4-2-1-0. पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा दिल्या होत्या. अजून एक डॉट चेंडू काढून अजून एक चांगला कमबॅक करू शकतो आणि ती किमया करावी लागेल गोलंदाज रोहित पाटील जेणेकरून सामना अगदी संघर्षमय होईल. आणि मोठा फटका आला तर अगदी सामना आमनेपाडासाठी थोडासा बाजूने झुकू शकतो, पण तिथे नाही. तिथे चांगले कव्हरिंग केली बॅकवर्ड स्केचच्या दिशेने, फील्डर तैनात डीपमध्ये आणि त्या दरम्यान इथे एकच धावे ती ब्रेक लगावले. दोघांचा समतोल तिथे बिघडला, एकमेकांना तिथे आवाज दिला गेला नाही आणि अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती मित्रांनो. धावसंख्या आहे A1 जोडी आमनेपाडाची 43चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 गडी बाद 17.
खूप छान डीजे अगदी मंत्रमुग्ध करतायत. नवीन षटकासाठी प्रीतम प्यारे, प्रीतम पाटील सज्ज झालेत षटकासाठी. 2 षटकामध्ये मित्रांनो धावसंख्या 17, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. सामना बनलाय. जसं आपण उल्लेख केला की जर शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका आला असता तर मे बी सामना काहीसा झुकू शकला असता आमनेपाडाकडे, परंतु मॅच आता न्यूट्रल आहे. दोलायमान स्थितीमध्ये मॅच आहे, कुठेही झुकली नाहीये. दोन्ही पण मातब्बर संघ एकमेकांचा चांगला खेळ इथे दाखवतील आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील. 1% जो सरस कामगिरी करेल तो सामन्यामध्ये तरेल, जिंकेल आणि जो नाही करणार तो परतेल ह्या टुर्नामेंटमधून, ज्या टुर्नामेंटचं नाव आहे आई गावदेवी चषक बापगाव. आई गावदेवी स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ बापगावच्या वतीने ही स्पर्धेचा पहिला दिवस आणि पाहतोय सामना क्रमांक इथे सुरू असताना 3रा. यानंतर धनेश कुकसे विरुद्ध मुठवाला असेल. त्यानंतर आई गावदेवी स्पोर्ट्स नानकर विरुद्ध न्यू आई एक्युरा स्पोर्ट्स सावध असा सामना शेवटचा असेल, तो पहिल्या फेरीतील. पण इथे बघूया आता 12 मध्ये सवीच्या करत बॅकफुटला गेला, फक्त तिथे पंचचा प्रयत्न केला होता. कव्हर पॉईंटला फिल्डर तैनात फेकी केली, नेम हुकला, परंतु एक धाव प्राप्त झाली. परंतु इथे प्रत्येक षटकामध्ये 13 ते 14 धावा कराव्या लागतील. म्हणजे थोडक्यात प्रत्येक षटकामध्ये 6 चेंडू असतात, किमान 2 ते 3 चेंडू सीमा पारच्या दिशेने मारावे लागतील. मोठा फटका खेळावा लागेल तरच तुम्ही 13 ते 14 धावा इथे वसूल करू शकतात. एक धाव इथे वसूल झाली आहे, धावसंख्या 18 वरती. आता समीकरण 11 चेंडूमध्ये 25 धावांची गरज टीम A1 जोडी आमनेपाडाला. गोलंदाज प्रीतम पाटील पीपी यावेळेला चेंडू खाली सुरेख ठेवतोय. टप्पा गुड लेंथ पडला, डायरेक्ट हिट विकेट किपरने केला. तिथे गरज होती का? बॅकअप अजिबात नाहीये आणि इथे मात्र इथे बहाल झाल्या बोनसच्या रूपामध्ये धावा 1+1 जोडल्या जातील. एक धाव अतिरिक्त मिळाली म्हणू शकतो. लेग बायचा इशारा सुद्धा पंचांचा आहे इथे. महेंद्र भवर सर मॅन फ्रॉम महारळ, भिवंडीचे अजिम हमदुले, निंबोलीचे उमेश केणे, पण इथे एक धाव आणि अधिक अजून एक ओव्हरथ्रो, अशा 2 धाव अडवल्या गेल्या. धावसंख्या 20 वर, 20 ऑन द बोर्ड. आता 10 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 10-23. ड्राईव्ह केला, हाफ वॉली होतं, बॅकलिप हाय वापरली गेली. वेगाने फिल्डर डीपमधून येतोय, जो वाईड स्लॉंगाला उभा होता. चांगलं त्याचं गॅदरिंग बघितलं, अगदी एक पाय फोल्ड करून रवी शास्त्री स्टाईलने त्या फिल्डिंगचा नमुना पेश केला. याला म्हणतात सेफ फिल्डिंग. अगदी चांगला पेशकश त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फिल्डिंगची एक स्टाईल असते मित्रांनो. प्रत्येक गोष्ट तुम्ही जर अगदी तुमच्या शास्त्रोक्त पद्धतीने केल्या तर तुम्ही नक्कीच सक्षम ठरू शकता आणि संरक्षण करू शकता. धावसंख्या 21 वर. इथे उडवलाय, मोठा फटका मारचा प्रयत्न फसला. इथे गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली उलट्या दिशेने येते, परंतु तिथे मात्र झेलचा प्रयत्न नाही केला गेला. लॉगॉनचा फिल्डर सुद्धा पोहोचला, दोन्ही फिल्डरच्या मध्ये चेंडू टप्पा पडला, झेल पडला आणि तिथे मात्र जमिनीला दान झाला. धावसंख्या मला भूपेशजी सांगतील 23 वर, 23 ऑन द बोर्ड. 20 पाहिजेत, अजून 20 पाहिजेत. चौकार षटकार येत नाहीत, येऊ देत नाही. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज प्रीतम पाटील. काहीसा सामना झुकू पाहतोय एलकुंदे संघाकडे. A1 जोडी संघाला आता मोठ्या फटकाची गरज. ह्या राहिलेल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येणे गरजेचे आहेत, तरच सामन्यामध्ये जिवंत राहू शकतो. अन्यथा वरचढ ठरेल सावराई स्पोर्ट्स एलकुंदे संघ. या सामन्यामध्ये जिंकण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. इथे तो प्रयत्न करेल का? बॉल बॅटर इथे प्रयत्न करतो, पण तो आडवा जातोय अक्रॉस द लाईन आणि बॅटचा प्रयोग तिथे असफल ठरला आणि मस्त अँगल राऊंड द विकेट जात असताना प्रीतम पाटीलने प्राप्त केलं. एकही धाव नाहीये, डॉट चेंडू काढला. धावसंख्या स्थिर 23 वर. डॉट चेंडू काढल्यामुळे आता सामना अगदी झुकतोय. मी म्हणतो की झुकलाय, अगदी 75% झुकलाय एलकुंदेकडे. इथे अजून एक मिस्टामिक स्ट्रोक, अगदी सहज सोपा झेल पकडला गेलाय. कॉटन बॉल, फलंदाज बाद.
जबरदस्त बॉलिंग केली, अगदी सुंदर कामगिरी बॉलर प्रीतम पाटीलकडून. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक विकेट सुद्धा आता शेवटच्या चेंडूमध्ये प्राप्त केली. स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये कॉट अँड बोल्ड केलं आणि सामना बनवला, सामना आपल्याकडे झुकवला या षटकाच्या माध्यमातून बॉलर प्रीतम पाटीलनी. आणि आता मात्र प्रेक्षकांनो 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे एवन जोडी आमनेपाडा संघाला. समीकरण अशक्य नाहीये, अवघड झालंय, कठीण झालंय. म्हणून म्हणतात ना की अवघड ते सोपं करावं, सोपं ते सहज करावं आणि सहज ते साध्य करावं. साध्य करण्यासाठी तुम्हाला ते अवघड आहे, आधी त्याआधी सर्वप्रथम सोपं करावं लागेल आणि ही सोपी गोष्ट नाहीये. तसं पाहता चांगली बॉलिंग इथे पेशकश केली जाते एलकुंद्याकडून. आता शेवटच्या षटकामध्ये मिस्टर गजानन आलाय, अगदी टोपी घालून तो बॉलिंग करणार आहे. 3 ते 4 पावलांचं रनअप त्याचं, अगदी रवींद्र जडेजा स्टाईलचं. राऊंड द विकेट जातोय. हो, फ्लाईट दिली, पहिला चेंडू टर्न केला, तिथे आडवा झाला आणि तिथे आडवा करून तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डरने एका टप्प्याने जज करून कव्हर करेपर्यंत, फेकी करेपर्यंत 2 धावा कव्हर केल्या वेगाने बॅटरने. धावसंख्या 2 इकडे 25 वरती. समीकरण बदलत आहे प्रत्येक चेंडूमध्ये. 5 चेंडूमध्ये आता 18 धावांची गरज. 5-18 समीकरण. प्रयत्न असा करा की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ शकेल. किमान शेवटच्या चेंडूपर्यंत 6 धावा तरी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवन जोडी आमनेपाडाने. तर मॅच ती बनल्यासारखी वाटेल आणि प्रेक्षक तुम्हाला डोक्यावरती घेतील. हरलात तरी चालेल, पण तो समोरच्याला वाटलं पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. तशी तुम्हाला झुंज देता आली पाहिजे, तसा संघर्ष करता आला पाहिजे. तो संघर्ष करेल का? इथे मैदानामध्ये यश आहे, नौका खेळाडू सोबतीला मयुरेश. कारण आपण बघितलं राहुल बाद झाला. पंकज आला की कोण आहे? पंकज आहे, करेक्शन करा. स्क्रीनवरती यश आला. इथे मात्र यशस्वी फटका. हा फटका नव्हे, चटका आहे. जबरदस्त षटकार आहे, सिक्सर. तिसरे पंच मागणी करतायत काहीतरी. बॅटर बाहेर गेल्या स्टंपच्या, येस असं दर्शवलं जाते आणि आपण ते चेक करूया. आणि तिथे बॉलर सुद्धा आक्षेप आलाय बॅक बॉलरवरती सर, ते पण चेक करायचं आहे. ओके, चेक बॉलिंगसाठी चेक केलं जाईल आणि बॅटर अगदी स्टंपच्या तिकडे बाहेर गेला की ते पण चेक केलं जाणार आहे. शॉट फेअर आहे सर. आता आम्ही बॉलर चेक करतोय. एक निर्णय झालाय, शिक्कामोर्तब झालं उमेश केणे सरांकडून. परंतु हा सामना हा टर्निंग पॉइंट आहे मित्रांनो, हा सिक्सर टर्निंग पॉइंट आहे. त्या विजयाचा शंकरनाथ फुंकणारा सिक्सर मारलाय मयुरेशने. मयूरपंख आणि त्या पंखांचा पिसारा फुलवलाय. आम्ही आता बॉलरला चेक करतोय. बॉलर सुद्धा फेअर आहे सर. षटकार पण आहे, बॉलर लिगल आहे, लिगल बॉलिंग करतोय, आक्षेप नाहीये, नाही घेता येणार. आणि इथे मात्र धावसंख्या 6 खुल्ली आहे, सामना खुला केलाय. धावसंख्या 31 वर, 31 ऑन द बोर्ड. 4-12, 7-12 असल्यावर योगेश सर मस्त म्हणतात की 7-12ने अनेकाचे घर उद्ध्वस्त केले. इथे मात्र सामना कोण उद्ध्वस्त करेल? 4-12. इथे मात्र जिकडे वारा तिकडे मारा. चेंडू प्रवेशद्वाराच्या बाहेर अगदी मैदानाला सोडून जात असताना मॅच खेचून आणली. इथे मयुरेशने ठोकलाय लागोपाठचा षटकार. मयुरेश धन्यवाद. 6 मध्ये 20 पाहिजे होत्या मित्रांनो. आणि इथे काय बॅटिंग करतोय. 2 षटकार लागोपाठचे ठोकले. 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा ठोकून सामना खेचून आणलाय, उघडबाडून आणलाय. वाढलेला ताट
ताट उचललंय आणि चेंडू द्या पटकन, चेंडू द्या. 3 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. धावसंख्या पोहोचली षटकाराने इथे 37 वर. एका षटकाराची गरज राहिली आहे. अपेक्षा उंचावल्या गेल्या मयुरेच्या बॅटिंगच्या माध्यमातून. आता अपेक्षा भंग होऊ देणार नाही याची काळजी नक्कीच करेल, पण इथे मात्र चिंताग्रस्त करून ठेवले एलकुंदे संघाला. 3-6चं समीकरण. 6 मध्ये 20 पाहिजे होत्या, त्यानंतर पहिल्या चेंडूमध्ये 2 आल्या, त्यानंतर बघितलं 5 मध्ये 18, त्यानंतर 3 मध्ये आपण पाहिलं इथे 12ची गरज असताना षटकार मारलाय आणि आगाज केलाय मैदानामध्ये. सांगतोय सर्वांना मिस्टर मयुरेश कि हम इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने तो बस जीत कर जाएंगे. और दाव कोई भी उसमें, और दाव कोई भी हो उसमें पछाड़ कर ही जाएंगे. धोबी पछाड बॅटिंग करतोय. सन्माने आमचे 7 स्टार मधले 2 स्टार अजितजी पाटील मुठवल आणि रामकृष्ण हरी काकडे. आपण या. आपणास आयोजक आणि आकाश पाटील बोलत आहेत. चेंडू चेंज करा, चेंडू चेंज करा. इथे मात्र मॅच चेंज झाली आहे. चेंज द गेम. चेंज केली गेम ते म्हणजे मयुरेशने. काय खेळतोय त्यांनी. कुठल्या आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 13 धावा, ज्यामध्ये 2 उत्कृष्ट षटकार. 14 असतील त्या, कारण एक डबल पण आहे. 3 मध्ये 6. आकाश पाटील आमच्या सोबतीला, ज्याने मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा इताडे स्पोर्ट्स मध्ये धमाल केली होती, अष्टपैलू कामगिरी. मॅच बॉल आलाय सर. मॅच बॉल निघाला, येतोय असं पाहायला मिळतंय आपल्याला. सर्वांच्या नजरा मॅच बॉलकडे, सर्वांच्या नजरा मयुरेशकडे, सर्वांच्या नजरा या सामन्याकडे, सर्वांच्या नजरा स्पर्धेकडे. स्पर्धा कोणती आहे? आई गावदेव चषक 2025. पहिल्या दिवसामध्ये अगदी दिलखेचक सामने इथे पाहायला मिळत आहेत. हीच प्रसिद्धी ह्या मैदानाची, हीच प्रसिद्धी आमच्या बाबगावकरांची आहे की ज्या ज्या स्पर्धा इथे घडल्या जातात त्या त्या स्पर्धांमध्ये इथे अगदी प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. या ठिकाणी गेलेला सामना खेचून आणलाय. इसलिए कहा जाता है कि रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है, जिंदगी में कुछ खोकर पाने का मजा ही कुछ और होता है. अरे जिंदगी में हार और जीत तो लगी रहती है, लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और होता है. बिकॉज हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. इथे बाजी पलटून टाकले मिस्टर मयुरेशने आणि सामना खेचून आला. इथे मात्र मोठी परीक्षा असेल गोलंदाज गजाननची. 4था चेंडू. 3 मध्ये 7 टर्न केलाय. मी सुद्धा बाजी पलटणार आहे, मी फिरायला आलो नाही बाबगावला सांगतोय मिस्टर गजानन. जबरदस्त टर्न केला, सामना बनवतोय. 2 मध्ये 6. पहा पहा अक्षय पाटील वेलकम. पहा अक्षयजी कशी बॉलिंग करतायत. धनेचे आले ब्रिगेडपती. इथे मात्र सामना पुन्हा एकदा बनलाय. 2 मध्ये 6ची गरज. हा एक लिगल चेंडू काढला तर 1 मध्ये 6ची गरज असेल, जसा आपण उल्लेख केला होता. 5वा चेंडू. 5वा चेंडू इथे टर्न केलाय. तिथे गॅप मिळेल का ते बघायचंय. नोचा इशारा पंचांचा. ओ माय गॉड. तिथे मात्र काय झालंय बघा. नो आणि 2 धावा पूर्ण झाल्या. तिथे फेकी झाली होती. 3 धावा सुद्धा आता मिळतील अधिक नो. मला तरी वाटतं की 4 धावा जोडल्या जातील, पण इथे काय झालंय पंच दर्शवतील. ओव्हर स्टेप नो. यस ओव्हर स्टेप नो. ओ माय गॉड. 4 धावा 3 अधिक 1. 4 धावा जोडल्या जातील. पंच सांगतायत तिथे बॅटला बॉल लागला होता, त्यावेळेला तुम्ही धावा घेणार की नाही ते सांगा. रन आहेत 4 धावा. सर 4 धावा कंप्लीटेड ना भयो सर. 3 धावा. येस ओके. चला धावसंख्या 3 पुढे 41 वर. हा नो जोडली ती सर म्हणून 4 म्हणालो मी सर. 3 अधिक 1 ना सर. 2 अधिक 1 की 3 अधिक 1. 4. यस आधीच म्हणालो की 4 धावा मिळतील आणि मिळाल्यात. स्कोर आर लेवल. ओ माय गॉड. नोचा इशारा. परवानी आली हात खोलण्याची. कुठली आता जोखीम घेतली तरी सुद्धा चालेल, फक्त तिथे रनआउट मिळणार नाहीये. पण तो गरजच नाहीये. काय मॅच बनली प्रेक्षकांनो. स्कोर लेवल नाहीये कारण 42 स्कोर लागला असता, पण तो 21 धावसंख्या झाली. 43चं टार्गेट आहे. 2 मध्ये आता 2 धावांची गरज. ओ माय गॉड. हा जर नो नसता तर काय झालं असतं बघा. तुमची एक एक चुकी तुम्हाला आता सामन्यापासून दूर घेऊन चालली आहे.
धावा पण खूप दिल्या आणि अजून एक विनाशकाले विपरीत बुद्धी झाली तिथे आणि तिथे चुकी झाली गोलंदाज गजाननची. समोर फलंदाज सज्ज झालाय. पंकज पुढे आला फक्त अगदी समजदारी सेन्सिबल क्रिकेट सेन्सलेसनेस स्टॉप. वा नाऊ स्कोर आर लेवल. प्रेक्षको सामना आवडला का टाळ्या वाजवा. ही मॅच बनली आहे. कोण जिंकेल चेसिंग इज द कंपल्सरी. हा विजय श्री छत्रपती शिवाजी मार्केट अंगणाचा. हा विजय ह्या क्रिकेटचा आहे. विजय आमच्या आयोजकांचा आहे. हा विजय आमच्या आई गावी चषकाचा आहे. कोणी पण जिंको कोणी पण हारो दोन्ही पण संघांनी सर्वांची मनं जिंकली. काय मॅच बनली बघा. जबरदस्त मॅच बनली आहे. असा सामना झाला पाहिजे. लो स्कोरिंग असो हाय स्कोरिंग असो सामना तुम्हाला बनवता आला पाहिजे. झुंज देता आली पाहिजे. संघर्ष देता आला पाहिजे. आणि ते संघर्ष दोघांचा सुरू आहे. गोल्डन चेंडू असेल दोघांसाठी. काय मनात चाललं असेल बॉलरच्या काय मनात चाललं असेल बॅटरच्या की मला कुठला फटका खेळावा लागेल. बॉलरला विचार पडला असेल की मला कोणता चेंडू टाकता आला पाहिजे जेणेकरून तो डॉट काढता येईल. डॉट चेंडू हॉट सामना. सिंगल मध्ये सिंगल रन बॉल इक्वेशन. एक चेंडू एका धावेची गरज. एका बाजूला इलकून दे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ये वन जोडी आमने पाडा. जल्लोष जबरदस्त क्रिकेट अफलातून स्पर्धा आणि सामना सुद्धा अतिशय अफलातून. तिथे फिल्डर सजवलाय दडपण टाकण्यासाठी बघा. सिली स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. पंच तिथे इन्स्ट्रक्शन देत असताना तुम्ही हालचाल करू शकत नाही आवाज देऊ शकत नाही. आणि हा एक बॉल गोल्डन डिलिव्हरी. ओ झेल असेल की काय असेल. तिथे फिल्डर आहे का. तिथे फिल्डर आहे का नाही. चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. अभिनंदन येवन जोडी आमने पाडा. हार्ड लक टफ लक सावराई स्पोर्ट्स एलकुंदे. मॅच फिनिश्ड. धावा कुठल्या. नो डाऊट मयुरेश इज द मॅन ऑफ द मॅच. वाह व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग मयुरेशने करून दाखवली. गेलेला सामना खेचून आणला. शेवटपर्यंत खिंड लढवली आणि तो लढवय्या ठरलाय या सामन्याचा मिस्टर मयुरेश.